तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काहीही असेल तरीसुद्धा तुम्ही शेअर मार्केटमध्ये येऊ शकता. तुम्ही फुल टाईम ट्रेडिंग करू शकता, गुंतवणूक करू शकता, बरोबर. त्यानंतर बघा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी तुम्हाला लागतं डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट, जे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशाला म्हणायचं डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. तर हे दोन्ही अकाउंट तुम्हाला ओपन करणं गरजेचं आहे. आणि हे ओपन करण्यासाठी तुम्हाला जे काय काय गोष्टी लागतात ते मी सांगते. जसे की तुम्हाला काही डॉक्युमेंट्स लागतात. तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, पॅन कार्ड असलं पाहिजे, तुमचा आधार आणि मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडे एक बँक अकाउंट असलं पाहिजे आणि त्या बँक अकाउंटचं तुमचं एकतर इंटरनेट बँकिंग ॲक्टिव्ह असलं पाहिजे किंवा UPI ॲक्टिवेट असलं पाहिजे, बरोबर. कारण की फंड ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फंड ट्रान्सफर करावा लागतो. तर तुम्ही UPIने करू शकता किंवा इंटरनेट बँकिंगने करू शकता, बरोबर. लक्षात आले. पॅन कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि